दूसरे नंबर का भारत रत्न के बाद वो दिया है। ऐसे नेता जो महाराष्ट्र का है, महाराष्ट्र से है, हम उनका आदर करते हैं, उनके पैर छूते हैं। लेकिन देवेंद्र फडणवीस के दो जो कुत्ते हैं, हाँ, वो हमेशा इस गंदगी से भूखते हैं, चाहे शरद पवार साहब हो चाहे और नेता हो। महाराष्ट्र को शर्म आती है। पवार साहब एक ऐसे नेता है जो बीमार चल रहे हैं, फिर भी महाराष्ट्र के राजनीति में सीना तान कर खड़े, और हमें अभिमान है कि पवार साहब हमारे नेता है। लेकिन कल ये सदाखोद की भाषा देखिए, जिस भाषा का इस्तेमाल वो किया है कि पवार साहब का एक ऑपरेशन हुआ है वहाँ, उस बारे में वो बात करता है। सरकार आने दो, एक ठीक है, लेकिन महाराष्ट्र की जनता को देवेंद्र फडणवीस के लौंडे कौन है उसका पता चला है। इसीलिए महाराष्ट्र की जनता देवेंद्र फडणवीस से नफरत करती है। पहले कोई गोपीचंद था, वो इस प्रकार की भाषा करता था, उसको भी फडणवीस ने ही लाया था राजनीति में। अब ये कोई सदाखोत है, क्या उसकी औकात क्या है? क्या क्या राजनीति में उसने क्या एक स्कूल बनाया, एक अस्पताल बनाया, किसी को मदद की? ठीक है सर, मराठीमध्ये अजित पवार की ओर हंस रहे थे। आक्षेप लिया गया, लेकिन फडणवीस की ओर से नहीं। ये देवेंद्र फडणवीस, मैंने पहले भी कहा है कि महाराष्ट्र के 3 शत्रु हैं, महाराष्ट्र के 3 दुश्मन हैं, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार। ये तीनों की राजनीति ने महाराष्ट्र का गटार बना दिया है। सर, संविधान की किताब को लेकर जो राहुल गांधी संविधान की किताब दिखाते हैं, उसको लेकर बीजेपी ने ट्वीट किया कि संविधान की किताब पूरी तरीके से खाली है। मेरे पास संविधान की किताब कल थी जो राहुल गांधी के हाथ में थी। देखिए, आप ये बीजेपी वाले कुछ भी दिखा सकते हैं ना। बीजेपी वाले नकल करने में और झूठ फैलाने में इस विश्व में पहले नंबर की पार्टी है। संविधान की किताब सालों साल से हम देख रहे हैं। ये उनका दर्द है कि हम संविधान की बात कर रहे हैं और संविधान तोड़ने की कोशिश कर रहे हैं। संविधान की किताब कल हमारे मंच पर भी थी, हमारे सबके हाथ में थी, वही रेड कवर वाली, जिस लाल रंग की तकलीफ हो रही है फडणवीस को, वही किताब है ना। क्या है, प्रिंटिंग से पहले अगर कोई कागज आता है वो दिखा रहे हैं। बोलिए क्या है? आरबीआई के गव्हर्नर ने एक बयान दिया, छोड़ दीजिए राजनीति। महाराष्ट्र बदल करण्याचा शरद पवार यांचा स्वतः चेहरा बघा, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा। आपण समाजकारणात राजकारणात काय केलं, मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही। माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते, या सदाखोदच्याच बापानी म्हणजे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी बारामतीत जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेतो आहे हे वारंवार सांगितलेलं आहे। किंबहुना पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलेलं आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच बीजेपी सरकारनं माननीय शरद पवार साहेबांना देशातला भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरी किताब पद्मविभूषण दिलेला आहे। पद्मविभूषण दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च किताब, जो त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल, सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल हा किताब त्यांना दिलेला आहे। पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं हे जे टमरेला म्हणतायत ही, त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाचा कामाचा लेखाजोखा पाहायला पाहिजे आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहे।
पवार साहेबांसारखा नेता ह्या राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणातल्या भीष्म पितामह आहे, आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातलेली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केलेली आहेत, लक्षात घ्या. या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुखांपर्यंत, वसंतराव नाईक, अशा सगळ्या महान राजकारण्याची परंपरा आहे. आणि त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये ही भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे. आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे. कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे कोण सद्गृष्ट खोतकी कोण आहेत ते. तुमचं योगदान काय राज्यामध्ये मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? पण तुम्ही आमचे जे बुलंद नेते आहेत, टोलेजंग नेते आहेत, त्यांच्यावरती अशा प्रकारच्या टीका करायला काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये. पण हे कोणत्या नशेत असतात, काय असतं? देवेंद्र फडणवीस फिदी हसतात. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो, हेट, तो यासाठीच. सर, याला जोडून एक प्रश्न, माझा उत्तर पूर्ण व्हायचं आहे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र जो नाकारते वारंवार आणि त्यांचा जो तिरस्कार करतोय की हा माणूस महाराष्ट्राचा नाही, या महाराष्ट्राचा शत्रू आहे, ते यासाठीच. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत आहे, संयमी आहे, हे संतांचं राज्य आहे, हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या टोळीनं त्यांच्या हे राज्य खतम केलेलं आहे. म्हणून आम्हाला राज्यातली सत्ता बदलायची आहे. तुम्ही ऐका ते भाषण, तुम्हाला किळस येईल. देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफळात मारायला पाहिजे होती. आणि तो फिदी हसतोय देवेंद्र फडणवीस, टाळ्या वाजवतोय. लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटते की तुम्ही कधी काळी या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात. सर, याला जोडून प्रश्न आहे. सुप्रिया सुळे अशा म्हणाल्या की जेव्हा शरद पवार महायुतीमध्ये अजित पवार जेव्हा जात होते तेव्हा शरद पवारांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आणि त्यांना हटवले देखील होतं. झाला विषय. मला जे सांगायचं ते सांगितलं. प्रत्येक प्रश्नाला का उत्तर देऊ? सर, कल पंचसूत्री जारी किया गया है महाविकास आघाड़ी. नहीं, हो गया अभी, हो गया. काल पुन्हा एकदा काय अर्बन नक्सलाइट मिस्टर देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये काय चालले, नक्षलवादी चालत होते. काय अर्बन नक्सलाइट ही संकल्पना भाजपने आणलेल्या गेल्या काही काळामध्ये. भारत जोडो यात्रेमध्ये पठाणकोटपासून जम्मू काश्मीरपर्यंत राहुल गांधीबरोबर मी सुद्धा चाललेलो आहे. आम्ही का अर्बन नक्सलाइट आहोत? आम्ही अर्बन नक्सलाइट आहोत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, तुषार गांधींसह अनेक राजकीय पक्षाचे लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. सामान्य जनता गावागावातून त्या ठिकाणी यात्रा पोचल्यावर चालत होती. तुम्ही या देशाच्या जनतेला अर्बन नक्सलाइट समजताय, मानताय? अनेक माजी सैनिक, सैन्य अधिकारी हे ठिकठिकाणी या यात्रेत सहभागी झाले होते. अनेक पोलीस अधिकारी निवृत्त, अनेक IAS अधिकारी हे यात्रेत सहभागी झाले होते. आणि तुमच्याबरोबर जे आता तुमच्याबरोबर इक्बाल मिर्चीचे सहकारी, दाऊद समर्पित राजकारणी या आज आलेले आहेत. मग ते कोण आहेत? आपण जरा आपल्या अवतीभोवती कोण बसलेत बरं का, आंडू पांडू, त्यांच्यावर बोला. पहा जरा, चष्मा लावा, नीट डोळे तपासून घ्या. 1995 साली देखील गोपीनाथ मुंडे यांनी जनरल डायर आणि अशी उपमा शरद पवारांनी दिली होती. रावसाहेब दानवेने आठवण करून दिली. मग नरेंद्र मोदी कोण आहेत? आपल्या मणिपूरला काय चाललं आहे? मग जनरल डायरची पदवी आता बदलायची का? मणिपूरच्या हिंसाचारावरती कोण बोलणार? काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं रोज हत्याकांड होत आहे आणि हे आपले ट्रम्प बरोबरचे फोटो फक्त प्रसिद्ध करतायत, मिठ्या मारलेले. डायर असाच होता ना. आणि या डायरनं दानवे तुमचा पराभव केला आहे लोकसभेला, हे विसरू नका. चला, थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.